आसवांचे अंगार केले पंखांनी आभाळ पेलले, आसवांचे अंगार केले पंखांनी आभाळ पेलले, जीर्ण ऋणींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती माय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदिलवाडी या शाळेमध्ये इयत्ता 4थीची विद्यार्थिनी कुमारी निकिता भीमराव जत्ते या सावित्रीबाई फुलेंच्या रूपात अवतरलेली आहे. ऐकूया सावित्रीबाईंचं मनोच्या वाणीतून. मी सावित्रीबाई फुले बोलते, मी सावित्रीबाई फुले बोलते. नमस्कार, ओळखलत का मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांसारख्या समाजाविषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा परिस्पर्श जिच्या आयुष्यात आला आणि ज्या सावीचे आयुष्य सुवर्ण कणांनी उजळून निघाले, होय तीच मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. लहानपणापासून माझ्यामध्ये जिद्द, चिकाटी, काम करण्याची आवड होती. ज्योतिरावांना शिक्षणाची फार आवड. त्यांना वाटे आपण शिकावे, बहुजनांना शिकवावे. म्हणून तर दुपारचे जेवण झाले की आमची शाळा आंब्याच्या झाडाखाली भरे. ज्योतिरावांनी माझा हात धरून मला लिहायला वाचायला शिकवले. माझ्यामध्ये असलेली शिक्षणाची सुप्त इच्छा ज्योतिरावांमुळे पूर्ण झाली. कुठेतरी नोकरी करून चिमण्या कावळ्यांचा संसार करण्यापेक्षा काहीतरी मोठं समाजकार्य करावं असं आम्हा दोघांनाही वाटे. मग आम्ही विचार केला. आमच्या लक्षात आलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणून आम्ही मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे ठरवले. पण लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असे व्हायला नको, म्हणून ज्योतिरावांनी आधी मला शिकवले. मग आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आमच्या काळात स्त्रीला अजिबात स्वातंत्र्य नव्हते. शिक्षणाची गोष्ट तर फार दूरची. स्त्री शिकली की अधर्म, अनर्थ असे मानले जाई. मग काय, आम्ही शाळा सुरू केली आणि धर्म बुडाला असा सगळीकडे हाहाकार माचला. पण मी पण नावाची सावित्री. मी अजिबात डगमगले नाही. मी शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागले. लोकांनी मला त्रास देणे सुरू ठेवले. रस्ता अडवणे, शिव्याशाप देणे, दगडगोटे मारणे, शेणाचे गोळे अंगावर फेकणे हा प्रकार लोकांनी सुरू केला. एकदा तर एक धटिंगण मनुष्य माझ्या आडवा आला आणि मला म्हणाला, ए बाई, मागे फिर, शाळा बंद कर, नाहीतर तुझे जगणे मुश्किल करून टाकीन. तेव्हा मी माझे सर्व बळ एकवटले आणि सनकन त्याच्या कानाखाली ठेवून दिली. तसा त्याने तेथून पळ काढला. तेव्हापासून माझा त्रास कमी झाला. मी शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागले. मुली पाटीवर लिहू लागल्या. तेव्हा मला वाटायचं की माझ्या या लेखी स्वतःचं उज्ज्वल भविष्यच लिहू लागले आहे. माझ्या समोर बसलेल्या माझ्या लेकींनो, तुम्ही मला फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त करून पूजू नका, तर समाजातल्या अनिष्ट रूढींविरुद्ध आवाज उठवा. माझ्या असंख्य सावित्रींना गर्भातच खुडून टाकले जाते. माझ्या लेकी बाळींवर आजही नराधमांकडून अत्याचार होत आहे, त्याविरुद्ध आवाज उठवा. माझ्या लेकींनो, तुम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजताना मग खूप शिका, कणखर व्हा, समस्त समाजाचा उद्धार करा, समस्त समाजाचा उद्धार करा. येते मी.